जर आपल्या गुडघ्याच्या सांध्यांमधलं वंगण कमी झालं असेल किंवा हाडांमधून कटकट आवाज येत असेल तर आपल्याला हाडांच्या अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. सांध्यांमधलं ऑइल कमी झाल्यामुळे गुडघ्यांमध्ये सूज येऊ शकते, पाठीमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. त्याचबरोबर चालताना किंवा उठता बसताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या हाडांची दोन टोकं एकमेकांवर घासली जातात, ज्यामुळे सांध्यांमध्ये सतत वेदना होत राहतात. या समस्येला वेळीच आटोक्यात न आणल्यास भविष्यात हाडांचे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. सांध्यांमध्ये असलेलं वंगण, ज्याला सायनोव्हेल फ्लुइड म्हणतात, हा एक पांढऱ्या रंगाचा चिकट आणि गुळगुळीत असा द्रव पदार्थ असतो, जो आपल्या सांध्यांच्या रिकाम्या जागेत भरलेला असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांध्यांमधलं हे गुळगुळीत वंगण कसं तयार करायचं आणि कसं टिकवायचं याचे सोपे उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे सांध्यांच्या कोणत्याही समस्या हमखास बऱ्या होतील. तुमच्या सर्वांचं मी जीवन ऊर्जामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. जीवन ऊर्जा चिकित्सालयात हाडांच्या आणि मणक्याच्या आणि खास करून गुडघ्याच्या सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होतात. मित्रांनो, आयुर्वेदानुसार आवळा, आलं आणि कोरफड यांचा रस सांध्यांमधील सूज कमी करून हाडांना मजबूत करतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे चरबी वेगाने वितळते. आवळा खाल्ल्याने पोटातली अग्नी वेगवान होते, ज्यामुळे सांध्यांमधील कोलेजिन वाढून हाडांची झीज कमी होते. सांधे मजबूत आणि लवचिक राहतात. कोरफडीच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात, ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये येते. कोरफडीचा रस शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यास सुद्धा मोठी मदत करतो, ज्याने शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकेशन वाढते. जॉईंट पेन आणि सूज हे कमी होतं. त्याचबरोबर कोरफडीच्या रसामुळे पचनशक्ती सुद्धा सुधारते. 230 व्यक्तींवर झालेल्या एका अभ्यासातून हे समोर आलं की दिवसातून एकदा कोरफडीचा रस घेतल्याने फक्त 8 दिवसातच तुमची एक्स्ट्रा चरबी आपोआपच वितळते. आल्याच्या रसामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. हे शरीरातील सूज कमी करून सांध्यांमधला कडकपणा कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच आलं हे नैसर्गिक पेन किलर सारखं शरीरात काम करतं, ज्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. त्याचबरोबर शरीरातील चरबी सुद्धा वेगाने नष्ट होते. आल्याचा रस आपल्या मेटाबॉलिझमला गतिमान करतो, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. 2005 च्या एका संशोधनामध्ये जेव्हा उंदरांना फक्त आल्याचा रस दिला गेला, त्यावेळेस त्यांच्या पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढून त्यांचं वजन देखील आपोआप कमी झालं. वर सांगितलेले तीनही रस वैयक्तिकरित्या सक्षम तर आहेतच, पण त्यांचा एकत्रित जर वापर केला तर सर्वोत्कृष्ट फायदा आपल्याला मिळतो. रोज सकाळी नाश्ता करण्याच्या आधी तुम्ही हा ज्यूस प्या. त्यासाठी तुम्ही 2-3 स्वच्छ आवळे धुवून त्याचे छोटे तुकडे करा. बिया बाजूला काढा. 1 इंच आल्याचा तुकडा सोलून घ्या. कोरफडीचा ताजा रस घ्या. पिवळा भाग काढून टाका. हे तिन्ही पदार्थ मिक्सर मध्ये काढून त्यात 1 कप पाणी टाकून ज्यूस बनवून घ्या. गाळणीच्या साह्याने हा ज्यूस गाळून घ्या. कोमट पाणी एकत्र करा. 2 महिने सलग हा उपाय तुम्ही करून पहा. आपल्या सांध्यांमधील ग्रीस कमी होण्याचं पहिलं कारण म्हणजे पाणी कमी पिणं. आधुनिक संशोधन आपल्याला सांगतं की पुरुषांनी दिवसाला जवळपास 3.5 लिटर पाणी पिलं पाहिजे आणि महिलांनी एका दिवसात जवळपास 2.5 लिटर पाणी रोज पिणं गरजेचं असतं. पाणी पिताना सुद्धा ते हळूहळू गोडगोड करून प्यायचं असतं. जर तुम्ही एकदम भरपूर पाणी पिला तर मूत्राशयावर दाब येऊन तुम्हाला वारंवार लघवीला जायला लागू शकतं. पण जर तुम्ही पाणी हळूहळू पिलं व त्यात पण पाणी गरम करून पिलं तर अशा पाण्यामुळे तुमची किडनी डिटॉक्स होईल आणि सांध्यांमध्ये पुन्हा सायनोव्हेल फ्लुइड सुद्धा तयार होईल. आणि मित्रांनो, त्याचबरोबर शरीरामध्ये व्हिटॅमिन सी जरी कमी झालं तरीही सांध्यांमधलं वंगण कमी होतं व त्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियम शोषलं जात नाही. आपल्या हाडांमध्ये कोलेजिन नावाचं एक प्रोटीन असतं, जे स्नायूंना लवचिक बनवतं. लहान मुलांमध्ये कोलेजिन जास्त असतं, त्यामुळे मुलं कितीही वेळा पडली तरी त्यांची हाडं तुटत नाही. पण वयस्कर व्यक्तींच्या हाडांमध्ये कोलेजिन कमी असल्यामुळे ते चुकून जरी पडले तरी त्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता असते. आणि व्हिटॅमिन सी शिवाय शरीरात कोलेजिन तयार होणं शक्य नसतं. लिंबू, आवळा, संत्री, अननस, द्राक्ष, टोमॅटो, कैरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांसारख्या आंबट फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. सांध्यांमध्ये लुब्रिकेशन तयार करण्यासाठी आणि कोलेजिन टिकवण्यासाठी अधूनमधून ही फळं खाणं खूप गरजेचं आहे. जे लोक एका ठिकाणी बसून जास्त वेळ काम करतात, जास्त हालचाल करत नाही, त्यांच्याही सांध्यांमध्ये सायनोव्हेल फ्लुइड कमी होतं. त्याच्या उलट उंच उडी किंवा लांब उडी खेळणारे खेळाडू, कुस्तीचे पैलवान, वेट लिफ्टर, धावपटू किंवा ॲथलीट यांच्या गुडघ्यांच्या सांध्यांवर वारंवार जास्त भार येतो, ज्यामुळे त्यांना हळूहळू सांध्यांच्या समस्या चालू होतात. त्याचबरोबर ज्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये नसतो, वारंवार युरिक ऍसिड वाढतं, संधिवात असतो व ज्यांच्या शरीरातला वात दोष असंतुलित असतो, त्यांच्याही सांध्यांमधलं वंगण कमी होतं. आता प्रश्न असा येतो की जर तुमच्या सांध्यांमधलं ग्रीस कमी झालं तर ते परत वाढवता येतं का? तर मित्रांनो, नक्कीच वाढवता येतं.
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या सांध्यांमध्ये ग्रीस वाढवतात. जर तुम्हाला चालायला त्रास होत असेल, जिने चढताना त्रास होत असेल, गुडघ्यांमध्ये दुखत असेल किंवा पायावर सूज येत असेल, कंबर किंवा हातपाय दुखत असतील, तर सर्वात पहिलं तुम्हाला आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण वाढवायला पाहिजे. सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व त्यात पण खास करून मेथी, लाल माठ, राजगिरा आणि पालक या भाज्यांमध्ये असे पोषक घटक असतात जे ऑस्टिओआर्थरायटिसला ठीक करतात. वयानुसार शरीरामध्ये सांध्यांच्या खुर्चीची झीज होते, ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना आणि इन्फ्लमेशन निर्माण होते. या त्रासाला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आपल्या हाडांच्या टोकावर अत्यंत गुळगुळीत असे कोटिंग असतं. हाडांमधलं लुब्रिकेशन कमी झाल्याने या गुळगुळीत कोटिंगची झीज होते, ज्याने सांध्यांच्या वेदना चालू होतात. या 4 पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन के असतं. नियमित व्हिटॅमिन के मिळाल्याने शरीर या झिजलेल्या हाडांच्या कोटिंगला पुन्हा तयार करतं व हाडांना पण पुन्हा लवचिक बनवतं. त्याचबरोबर या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात, ज्यामुळे आपली पचन संस्था आणि रक्तवाहिन्या डिटॉक्स होतात. पालक आणि मेथीमध्ये पण लोह असतं. आपण जेवढे लोहयुक्त अन्न खाऊ तेवढं आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होणं हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं, कारण रक्तामधूनच हाडांना आणि सांध्यांना आवश्यक पोषक घटक मिळत असतात. त्याचबरोबर पालकामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स पण असतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड सांध्यांमध्ये लुब्रिकेशन वाढवून स्नायूंची सूज कमी करतं. त्याचबरोबर मित्रांनो, शरीरातलं वात वाढल्यानेही गुडघ्याचं वंगण कमी होतं आणि गुडघे दुखायला लागतात. दुखणं सुरू झालं की आपल्याला वाटतं की एखादी जादू हवी आणि आपल्याला पुन्हा पहिल्यासारखं जगता यावं. मग गुडघेदुखी समजून न घेता आपण नको ते उपचार करतो. पण पेन किलर्स, इंजेक्शन हे सगळं करून पण वेदना काही थांबत नाही आणि अशा वेळेस आपल्या मदतीला येते जीवन ऊर्जा. इथल्या विशेष उपचारांच्या मदतीने गेल्या 16 वर्षात 30,000हून अधिक व्यक्तींच्या आयुष्यातील वेदनेचा अंधार दूर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे. त्यामुळे जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, वेदना सहन करू नका. एकदा जीवन ऊर्जेला भेट द्या, कारण इथे उपचार केले जातात गुडघेदुखीच्या मूळ कारणांवर. मित्रांनो, शाकाहारी पदार्थांचा विचार करता जवसात आणि अक्रोड मध्ये सुद्धा सर्वात जास्त ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. ओमेगा 3 हाडांमध्ये गुळगुळीतपणा टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. याशिवाय या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि बरेच सारे खनिज तत्व आणि जीवनसत्व मिळतात आणि या सर्व गोष्टी आपल्या सांध्यांना देखील मजबूत करतात. आपल्याला रोज रात्री 3 ते 4 अक्रोड पाण्यात भिजून ठेवायचे आहेत. सकाळी उठल्यावर आपल्याला हे अक्रोड खायचे आहे. त्याचबरोबर आठवड्यातून किमान 3दा पालकाची भाजी खायची आहे आणि प्रत्येक जेवणात जवसाची चटणी न चुकता घ्यायची आहे. या सर्व गोष्टी नीट न पाळल्यास फक्त एका महिन्यातच आपल्या सांध्यांमध्ये जबरदस्त सुधारणा होऊन सर्व वेदना आपोआपच कमी होतात. त्याचबरोबर हाडांमध्ये लुब्रिकेशन तयार करण्यासाठी आपण रोज मधात मुरवलेला लसूण खायचा आहे. असा लसूण खाल्ल्याने फक्त सांध्यांची सूजच कमी होणार नाही, तर हाडांमध्ये देखील पुन्हा लुब्रिकेशन तयार होतं. मध आणि लसणाचा हा फॉर्म्युला तयार करण्यासाठी सर्वप्रथम बरणीभर मध घ्या आणि लसणाच्या सोललेल्या पाकळ्या त्याच्यात टाका. आता 10-15 दिवसांसाठी सोललेल्या लसणाच्या पाकळ्या मधाबरोबर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्या. 10 ते 15 दिवसांनंतर दिवसातून 2 वेळा हा फर्मेंट झालेला लसूण एकदा सकाळी उपाशीपोटी आणि एकदा संध्याकाळी गरम पाण्याबरोबर व्यवस्थित चावून खायचा आहे. लसूण कमी झाल्यावर परत त्यात नवीन लसूण टाकून त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. मध आणि लसणाचा हा फॉर्म्युला गुडघ्यांमधील सूज आणि सर्व प्रकारच्या हाडांच्या इन्फ्लमेशनला कमी करतो, ज्यामुळे गुडघे जखडणे आणि लॉक होणे इत्यादी समस्या दूर होतात. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी मधाऐवजी लसणाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ते पाणी 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आणि 10 दिवसांनी सकाळी आणि संध्याकाळी एक लसूण पाकळी चावून खायची. सर्वोत्कृष्ट परिणाम मिळवण्यासाठी याचा 3 महिने नियमित वापर केला पाहिजे. मित्रांनो, या सर्व गोष्टींशिवाय आपल्याला आपल्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 घेणंही अत्यंत आवश्यक असतं. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी जर तुम्ही नियमितपणे तिळाचा वापर केला तर तुम्हाला सर्वोत्तम फायदा होईल. तिळाच्या बियांमध्ये सिसोमिन नावाचे एक अल्कलॉइड असतं, जे सांध्यांमधली सूज आणि वेदना कमी करतं, ज्यामुळे चालताना, जिने चढताना किंवा कोणत्याही हालचाली करताना होणाऱ्या वेदना ड्रास्टिकली कमी होतात. तीळ खाताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की तीळ इतक्या वेळा चावून खायचे असतात की ते आपल्या लाळेमध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे, तर शरीर त्याला शोषू शकते. तिळामध्ये दुधापेक्षा 8 पट जास्त कॅल्शियम असतं व तीळ मॅग्नेशियमचाही उत्तम स्रोत आहेत. तीळ नियमित खाल्ल्याने आपल्या हाडांमधल्या कार्टिलेजचं रिजनरेशन होतं. तुम्ही तीळ आणि गुळ मिक्स करून त्याचे लाडूही खाऊ शकता, कारण
गुळामध्येही फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतं. तीळ आणि गुळापासून बनवलेला हा लाडू कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे. या पदार्थांचं ज्ञान आपल्या पूर्वजांना देखील होतं, त्यामुळे त्यांनी थंडीच्या दिवसात हाडांमध्ये वाढणाऱ्या वातापासून रक्षण करण्यासाठी आपल्याला तीळ आणि गुळ खाण्याचा सल्ला दिला होता. आजही आपण त्या गोष्टींची आठवण ठेवून संक्रांतीला तिळगुळ खातो. याशिवाय व्हिटॅमिन D3 चा विचार केला तर मशरूम, बदाम आणि अक्रोड या 3 पदार्थांमधून देखील आपल्याला भरपूर व्हिटॅमिन D3 मिळतं. पण फक्त आपल्या आहारातून आपल्या व्हिटॅमिन D3 ची गरज पूर्ण होऊ शकत नाही. सकाळी सूर्य उगवल्यावर वातावरणात पसरलेली सूर्याची कोवळी किरणं ही व्हिटॅमिन D3 चा सर्वोत्तम स्रोत असतात. तुम्ही रोज किमान अर्धा तास कमीत कमी कपडे घालून उघड्या अंगाने ही किरणं अंगावर घेतली तर आपले व्हिटॅमिन D3 ची कमतरता आपोआपच भरून येईल. आपल्या सांध्यांमधलं तेल हे एक प्रकारचं फॅट्स असल्यामुळे हाडांमध्ये वंगण तयार होण्यासाठी आपल्याला शरीराला योग्य प्रकारचे फॅट्स युक्त लुब्रिकेशन देणे गरजेचं असतं. ज्याप्रमाणे चपातीचे पीठ मळताना त्यात तेल टाकलं तर चपाती जास्त लुसलुशीत होते, त्याचप्रमाणे आपल्या जॉइंट्सला गुळगुळीत बनवण्यासाठी शरीराला तूप द्यायची गरज असते. त्यासाठी आपण प्रत्येक जेवणामध्ये 1 चमचा तूप घेतलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी तूप घेतल्याने आपले कोलेस्ट्रॉल वाढते हा गैरसमज जगभरात पसरला होता, पण आधुनिक संशोधनामधून यातील फोलपणा समोर आला आहे. या उलट शरीरात तूप घेतल्याने आणि शरीराच्या बाहेरून जॉइंट्सवर तेल मुरवल्याने हाडांमध्ये पुन्हा लुब्रिकेशन बनायला लागतं. मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईकचे बटन दाबा. त्याचबरोबर तुम्हाला मणक्याचे किंवा गुडघ्याचे गंभीर त्रास असतील तर यातून पूर्ण बरं होण्यासाठी जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयाला नक्की भेट द्या. हजारो रुग्णांना जीवन ऊर्जाचा अत्यंत सुंदर अनुभव आला आहे. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.